राज्य शासनाच्या कर्जमुक्ती योजनेत गेल्या 2019च्या महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील थकबाकीदार 13 लाख शेतकऱ्यांना 50,000 रुपयांऐवजी 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात केली। त्यामुळे यासंदर्भात विधिमंडळातील भाजपचे मुख्य प्रतोद आमदार रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वातील आमदारांच्या शिष्टमंडळाने केलेल्या मागणीची पूर्तता झाली आहे। आमदार सावरकर यांच्या नेतृत्वातील विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील आमदारांच्या मागणीला बळ देऊन 13 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली। त्यामुळे आज सावरकर यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहे। 2 जून 2026 रोजीच्या शासन निर्णयान्वये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे। या योजनेचा सुमारे 50 लाखपेक्षा जास्त शेतकऱ्यांना लाभ होणार आहे। तथापि 2019च्या महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या 13 लाख थकबाकीदार शेतकऱ्यांना 2 लाखांऐवजी केवळ 50,000 पर्यंतचा लाभ मिळणार आहे। 2021 to 2022 व 2022 to 2023 या वर्षात अनेक जिल्ह्यात अवर्षणाची परिस्थिती होती। त्यामुळे अनेक शेतकरी पुन्हा थकबाकीदार झाल्यामुळे या शेतकऱ्यांनाही 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्ती योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घ्यावा। तसेच 2025 to 2026 या वर्षात राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून 2026 to 2027 या वर्षात एल निनोच्या प्रभावामुळे पाऊस उशिरा सुरू झाला असून राज्यातील अनेक जिल्ह्यांत अद्यापही पेरण्या झालेल्या नसून काही जिल्ह्यांत जुलैच्या पहिल्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। 2019 पूर्वी दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यात आल्याने 2017 to 2018 व 2018 to 2019 या वर्षात पीक कर्जाचे पुनर्गठन झाले आहे। अशा शेतकऱ्यांचा देखील योजनेत समावेश करण्याची मागणी सावरकर यांच्या नेतृत्वातील विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील आमदारांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती। त्याची पूर्तता करीत मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा केली। या ऐतिहासिक निर्णयाबद्दल आमदार रणधीर सावरकर आणि सहकारी आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार व महायुती सरकारचे जाहीर आभार मानले आहेत। की अट काढल्याने आमच्यावर 3-4 हजार कोटीचा भुर्दंड येईल, फार येईल असं नाही, 4,000 कोटीचा येईल, 5,000 कोटीचा येईल, पण शिस्तीचा भाग म्हणून ही आणलेली आहे। त्यांना दाखवलं की समजा 1 लाखापर्यंत नेली तर 2 लाख शेतकरी असे राहतात की ज्यांच्यावर त्या ठिकाणी त्यांना याचा फायदा मिळत नाही। पण तरी देखील सगळ्यांचं मत होतं की 2 लाख शेतकरी का सोडतात। केवळ त्याच्याकरता शेतकऱ्यांमध्ये अशी भावना होईल की कोणाला ठेवलं आणि कोणाला वगळलं। त्यामुळे मी आर्थिक शिस्त सांगत होतो आणि ते लोक मला हे सांगत होते की आपण व्यापक विचार केला पाहिजे आणि शेवटी लोकशाही आहे, त्यामुळे लोकशाहीमध्ये त्यांचा व्यापक विचार मी मान्य केला। आणि आता हे जे महात्मा फुले कर्जमाफी योजनेतले जे लोक होते ज्यांना 50,000 रुपयापर्यंत आपण म्हटलं होतं त्यांनाही 2 लाखापर्यंत कर्जमाफी झाली। आणि त्यासोबत 26-27चा जो नियम आहे तोही वगळण्यात येईल। आता आपल्याकडे तर सगळं आहेच, 26 मध्ये कोणी कोणी पैसे भरले आहेत जसे यांनी सांगितलं 95% लोकांनी पैसे भरले। त्यामुळे आता त्याच्या आधीच्या 3 वर्षातले कुठलेही 2 वर्ष ज्यांनी रेग्युलर भरलेले आहेत ते सगळे लोक याकरता पात्र होतील। पुन्हा सांगतो, पहिल्यांदा राज्य सरकारने हा निर्णय घेतलाय, यापूर्वी कधीही असा निर्णय झालेला नाही।